गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज सकाळ सकाळ सगळी कशी जेवायला बसले बघितलं का. इकडे ह्या दोघी बहिणी, इकडे हे नवरा बायको, इकडे हे काका आणि तुमचं दाजी, आणि इकडे मी बसले वाढायला. तर मी पण जेवण करते. तर आज बघा आमचं काका आणि मावशी आलेत राहणार. तुमच्या दाजींचं ही काका आणि मावशी येतं, आमच्या सासूबाईंच्या सख्या बहीण. तर सगळे मस्त असं हवेला बसलेत बघा जेवायला. वरण, ढोबळी मिरची सुकी बनवली. मच्छी नाही, मिरची मिरची मच्छी का वाटते काय? गरम होते. दाजींनी शर्ट काढून ठेवलाय. डाळ देऊ का हो? डाळ देऊ का? चला आता जेवण हे करायचं आणि मस्त अशी जांभळं काढायची बघा. आपल्या जांभळीची जांभळं काय संपत नाहीत. ह्यांना डाळ द्यायची. सकाळ सकाळ स्वयंपाक बनवला. हा बस एकच चमचा बस. तशा आई आता स्वीटीच्या ह्याची तारीख दिली तुम्हाला, तर सांगितलं डिलिव्हरीची. 8 दिवसावर डिलिव्हरी आली या. अजून 2-4 दिवस गावात थांबा, परत 4 दिवस इथं थांबा. 25 तारखेपासून इथं. आकाला हिच्या सासूला पण बोलवती, तुम्ही पण. माझी आई आली तर आईला पण. मी एकटी मला दुखायला लागलं, मी जायची घाबरून. काय गाडी आहे तयार, तरी पण इथं पाहिजे ना. राचही पाहिजे ना इथं. मग इथं माझ्या पशी तुम्ही 3-4 जण थांबायचं. स्वीटी पशी, माझ्या पशी नाही, स्वीटी पशी आहे का नाही जावया बापू. ह्यांना तर हालूनच द्या ना, आम्ही इथंच थांबा. जायला निघत यात पण थांबून जाऊनच द्याय ना या. दिवसभरत आले तर आता काय 2-4 दिवस. 29 म्हणजे राहिले 8 दिवस. मग कधी पण होऊ शकते ना. त्या दिवशी विचारलं होतं ना, म्हणलं हे साक्षीच मग ते देण्यातच नव्हतं माझं. हेच विचार मग मला देण्यात आलं. मला गेला मग हिची फोन केला 12 दिवस कधी झाले. ह्या रविवारी होतोय. चला चाललंय जेवण आता. बघू जेवण झाल्यावर जांभळं पाडताना. अजून एकदा आपण जांभळं पाडायला आले बघा. जेवण हे सगळं झालं. सकाळी पप्पांनी झाडून काढलं इथलं. सकाळी झाडून काढलं. सगळं जांभळं पाट्यांनी भरून टाकले. ते काय खाली पडतात. आणि ती बाकीची जांभळं तर शिल्लकच आहे. पण लय जांभळं लागले त्या वर्षी. होय आई म्हणतात का लय जांभळं लागल त्या वर्षी हे पडतं, दुष्काळ पडतो. 15 मेलाच भरली होती नदी. कोण 15 मे 14 मेला आमचं लग्न झालं. तेव्हाच झालता पाऊस. एकाच फटायची. ह्यांनी त्या दिवशी म्हणत होतं जांभळाचा सडा पडतो ना त्यावेळेस दुष्काळ पडतो. लता मावशीला घ्या, दुसऱ्या बहिणीला न्यायची तयारी. या दोघी बहिणी बंबईवाल्या बहिणीने नेलते की बंबईवाल्या मावशी नेलते की ना. मुंबईवाल्या मावशीला शुगर आहे त्यामुळं पाठी खाली बी छान छान पडतात. हे काय पण काय आहे, पावसाळ्यामुळं हे होतात आळ्या. ही बघा त्या साईडची पाडायची. तर चला आता विषय काय माहितीये का. मी ना तिथं साड्या धुवून टाकलेत बघा. जी बाळासाठी बाळवती ही करावं लागते ना त्या साड्या. तर चल ग काय तर आता तुम्हाला थोडस नातं विचारायचंय, त्याच्यामुळे सांगायला सुरुवात केली मी. इथं पण आहे तर जांभळं. थांब मला घेऊ दे. आता कागद. तर ह्या साईडला मी साड्या धुवून वाळत घातल्यात बघा. चांगल्या गरम पाणी उकळतं केलं, त्याच्या साड्या भिजत घातल्या दिवसभर आणि पिळून टाकले सकाळ सकाळ. तर त्या साड्या आहेत ना माझ्या आजीच्या आहेत, माझ्या आईच्या आईच्या त्या साड्या आहेत. तर आता आईनला आणि मावशींना विचारायचं आणि तुम्हाला पण विचारते की त्या साड्या माझ्या आजीच्या आहेत. तर इथं माझी स्वीटी आहे, ही बघा जांभळं खाते या. तर होय आई, ती स्वीटीच्या बाळाची माझी आजी कोण? सुट्टीच्या बाळाची माझी आजी कोण? हा परतूर खापारतोड.
खपारतोंड परत निळतोंड नाही का नाही बरोबर हा 5वी पिढी आता ही आजीची खपारतोंड आहे ना कोंडीच्याची आजी. मग आजी किती नशीबवान आहे ना, आजीपेक्षा तुझं बाळ किती नशीबवान आहे होय. तुझं बाळ किती नशीबवान आहे तुमचं. हा खपारतोंड आजी. पणजी पणजी कोण म्हणतात तिला आता ती माझी आजी ही जी पणजी पणजी हिच्या बाळाची कोण ती तिचं झालं. पण आजीला काय म्हणायचं बाळाने आजीच म्हणायचं होय. बघा तर स्वीटीचं बाळ किती नशीबवान आहे या. हा आजी नाही पणजी नाही डायरेक्ट पराजी काय पण म्हणते होय. तरीही ना आता तुम्हाला समजलं तर नक्की सांगा कमेंट करून की बाळाने माझ्या आजीला काय म्हणायचं ती. हा पाहुणं ही आपलं इथून आलं ना आता इकडून माश्या जांभळं ही पडतात ना त्याच्यामुळं. तर ही जांभळं आता याच्यातली चांगली चांगली काढायची आणि घेऊन जायची. तर जेवण वगैरे मस्त असं झालं बघा सगळ्यांचं आणि सगळी आता जांभळं खायला बसणार आहे. तर चला. बर बर अरे राम हो बर बर कोण आहे सायबर सेवा बंद काय म्हणत होती काय माहिती. मग बरोबर काय म्हणते मोकारच. आता पावसामुळे खराब झालं पावसामुळे सगळी आता जांभळं खायला व्यस्त झाली. ती बघून खावा लागते. पप्पा कुठे गेलं. गणवेश बदलता बदला बदला मकडी स्पायडरमॅन आहे. मकडी 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 आहे जंगलच खराब आहेत ना. बघून खायची. आता संपत आलेत ना शेवट जा आता. चष्मा आहे की चष्म्यातनं बघून खायचं. टाका की चांगली चांगली सगळे टक्क्यात कर गेले मीच कर का मी चाललोय घरी त्याला यायचे नाही तसं. हा आई तुमच्या बरोबर येणार आहेत नाही का. तर आज गौंडी मामा काय आलं नाही ते बघा आलं सांगितलं आम्हाला पाहुणा आलेत घरी आजच्या दिवस काय नाही जमायचं चालतंय म्हणलं असू द्या मग उद्या तर नक्की या म्हणलं. मग आता दाजी तुमचं चाललं गावात हे बसवायचंय ना संडासचं भांड ते भांड दुसरी बसवणार आहे. तर ते गौंडी मामा नाही ते बसवत. काय कर खाली गेल्यावर ती ही आला फुलपात्र आणि नारळ घेऊन ये. हा हा 5 नारळ 13 घेऊन ये. तिला किती वेळा सांगितलं तिथून चढत उतरत जाऊन ती शॉर्टकटच मारते तिथल्या तिथं. येडीच का काय येऊन चढायचं नाही माहिती का तुला? पायऱ्या सुद्धा पण आता चालतंय एवढं चढते जावा मग. झालंय ना सगळं व्यवस्थित घरातलं. हा चांगलं जा बशी घ्या बघ सागर हे घेऊन या मागून चला. हा जार घ्यावं. पडला की होतं. जेवणाची भांडी सगळी पाटीत भरून ठेवल्यात. इथे ह्या 2 बादल्या भरून ठेवल्यात कारण आहे ना हे वलं बांधकाम आहे याच्यावरती पाणी मारण्यासाठी. तर याच्यावरती अजून 2-3 थर बसत्यानं ही 2-3 थर दिलं की एकदम मग ही त्याला भेटतंय बघा वर स्लॅबला. आणि इथं हे असं भरून घेतलंय बघितलं दगडं पहिली टाकली परत मुरमा आणून टाकला आणि इकडं ती भांडं बसवायचं त्याच्यामुळे ही मोकळं ठेवलं या. तर चला आता तुमचं दाजी चाललेत गावात. पाठीमाग विटा पण नेऊन ठेवले तर खड्ड्याचं बांधकाम करण्यासाठी. हा ह्या विटा इथं भिजवून ठेवले तर तिकडच्या विटा तिकडे ठेवलेत. हा देते देते जावा दामाने. आता जेवण केलं बिनकाळजी झालं का नाही जरी उशीर जरी झाला तर मग काय नाही लगेच येतात काम चालू आहे त्याच्यामुळे नाही टाइमपास करत. नाहीतर मित्र असतात बसतात गप्पा मारत. चला आई गेल्या आता गावात. सकाळी आलती सगळी बघा जेवण खावणं केली
आता गेले तिकडे. ह्या विटा सगळ्या शेजारी लेवलने लावून घेतलेत, भिजवून घेतलेत. म्हणलं आज ही एवढं काम होईन म्हणलं घरातलं. आणि हे खड्ड्याचं पण काय मिस्त्री मामा नाहीत आलं, त्याच्यामुळं राहिलं. बघू उद्या. तर मला कमेंट करून नक्की सांगा स्वीटीच्या बाळाने माझ्या आजीला काय म्हणायचं असतं ते. म्हणे तू इथं बसलाय वय, मग तुला बघितलंच नाही अरे जातानी, का चपाती खायला नाही आला तू? गोल्याची म्हणायची सकाळी भांडणं झालेत बघा, भांडणं करते ते. इथं बसलाय सावलीला आपलं. चल तिकडं, चल घरी बाबू, चल. लागलंय पायाला माझ्या मण्याच्या, चल घरी. चला व्हिडिओला करते इथंच एंड. बाय बाय. ही एकदम सुती साडी आहे बघा, गरम उकळत्या पाण्यात घालून धुवून टाकले. ही जरा टेरेकोट दिसती या. इथलं लय भारी आता झालं, इथं काय राडा नाही काय नाही, मस्त असं. यांच्या चालल्यात गप्पा, आत्याबाई निवडतात जांभळं.